शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार मित्रांनो, पावसाबद्दल एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. तर आपल्याला बघायचे आहे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात पावसाची शक्यता आहे आणि किती तारखेपर्यंत पाऊस आहे आणि किती तारखेपर्यंत उघड बघायला मिळणार आहे. आणि पाऊस संपूर्ण डिटेल माहिती आपल्याला जुलैच्या एंडिंग पर्यंत बघायची आहे. तर आपण काही भागात बघितलं, काही न्यूजमध्ये बघितलं असेल की 14, 15, 16 तारखेला पावसाची शक्यता आहे. मग ती कुठे आहे ती पण आपण बघणार आहोत. पाऊस आहे पण कोणत्या भागात आहे ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याचप्रमाणे 24, 25 तारखेचं जे कमी दाब येणार आहे त्या कमी दाबाबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. कारण कमी दाब होईल तर कुठे होईल आणि कुठून कुठे जाणार आहे, चक्रकार परिस्थिती आणि पुन्हा एकदा जोरदार पाऊस कुठे असणार आहे त्याची संपूर्ण डिटेल आणि नवीन अपडेट आलेली आहे. त्यामुळे आपल्याला ती माहिती घेणं खूप गरजेचं असणार आहे. कारण जुलैच्या शेवटीपर्यंत 31 जुलैपर्यंत पाऊस कसा असणार आहे या संपूर्ण अपडेट या ठिकाणी जाणून घेणार आहोत. वाऱ्याचं प्रमाण मित्रांनो वाढलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. आपल्या गावात तालुक्यात जर वाऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे सांगितल्याप्रमाणे तर आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आता बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला 25 ते 30 प्रति तास किलोमीटर वारे बघायला मिळत आहे आणि काही भागांमध्ये अति वारे आहे, म्हणजे 40 ते 50 प्रति तास किलोमीटर याप्रमाणे सुद्धा आपल्याला वारे बघायला मिळत आहे आणि झटक्याचे वारे आपल्याला बघायला मिळत आहे. आता सविस्तर माहिती बघूया पावसाची शक्यता कोणत्या तारखेला आहे. मित्रांनो 14 तारखेपासून आपण सुरुवात करूया. 14 जुलैला पावसाची शक्यता कोणत्या तालुक्यामध्ये आहे. तर 14 जुलैला बघितलं तर आपल्याला कुठेही पावसाची शक्यता बघायला मिळत नाही. 15 जुलैला पावसाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर ते म्हणजे आपल्याला या ठिकाणी मुंबई आहे, वसई विरार, बोईसर, ठाणे या ठिकाणी आपल्याला गोटी, इगतपुरी, शहापूर, त्र्यंबकेश्वर, जवारमोखाडा तसेच पेठ, सुरगाणा, दिंडोरी. आता या ठिकाणी जे मुख्य वातावरण जे आहे इथं फक्त वातावरण होणार आहे. आता इथे बऱ्याचशा न्यूजमध्ये तुम्ही बघितलं असेल की आता 15 तारखेला जोरदार पाऊस आहे. परंतु मित्रांनो हे जे वातावरण आहे हे फक्त वातावरणच होणार आहे. पावसाचं प्रमाण एकदम म्हणजे नाहीच्या बरोबरच आहे. पाऊस नाहीचे झालं तर किनारपट्टीला रिमझिम होईल, नाहीतर होणार पण नाही. परंतु फक्त वातावरण या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. पावसाची शक्यता या ठिकाणी नाहीये. आणि त्यानंतर 15 तारखेला संध्याकाळी जर बघितलं तर आपल्याला मुंबईच्या काही भागात हलका पाऊस पडू शकतो. बाकी इतरत्र भागात फक्त वातावरण होणार आहे, पावसाची शक्यता नाहीये. त्यानंतर 16 तारखेला जर बघितलं तर 16 तारखेला सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वातावरण होणार आहे. चिपळूण, सातारा, रत्नागिरीच्या काही भागात आपल्याला रिमझिम पाऊस पडेल. मुंबई आहे, बोईसरचा काही भाग या ठिकाणी आहे, वाडा आहे, तसेच वसई विरारचा भाग आहे, घोटी आहे, इगतपुरी आहे, नाशिकचा काही भाग आहे म्हणजे सुरगाणा आहे, तसेच जवारमोखाडा, त्र्यंबकेश्वर इथे आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता आहे. परंतु बाकी इतरत्र भागांमध्ये फक्त वातावरण होणार आहे. पाऊस आपल्याला 16 तारखेला सुद्धा या ठिकाणी बघायला मिळत नाहीये. अतिमहत्वाची बातमी 17 तारखेपासून आहे. 17 तारखेला आणि 18 तारखेला कुठेही पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत नाही. 19 तारखेला जर बघितलं तर किनारपट्टीला पाऊस आहे. या ठिकाणी आपण बघितलं तर बोईसर, वसई विरार, मुंबई, पेन, तसेच मुरुड, जंजिरा, महाड, महाबळेश्वर, दापोली, चिपळूण, रत्नागिरी या ठिकाणी आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. तो पण एकदम नाहीच्या बरोबरच आहे, परंतु झाला तर आपल्याला हलका मध्यम तर नाहीच पण हलका पाऊस आहे. आता 20 तारखेपासून आपण मागील व्हिडिओमध्ये बोललो होतो की 20 तारखेपासून पाऊस सुरू होणार आहे. परंतु मित्रांनो हा जो पाऊस आहे 20 तारखेचा हा आपल्याला किनारपट्टीला बघायला मिळणार आहे. तर तो कुठून मुंबईपासून तर सिंधुदुर्गापर्यंत. मग बाकी भागांमध्ये आपल्याला नाशिक आहे, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अकोला, अमरावती, परत इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर या ठिकाणी, परभणी, नांदेड वातावरण होणार आहे. रिमझिम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो, तोही तुरळक ठिकाणी. बाकी इतरत्र भागात पावसाची शक्यता नाही, परंतु त्या पावसाला पाहिजे तेवढा जोर या ठिकाणी नाहीये. त्यामुळे पाऊस या ठिकाणी 21 तारखेला पण आपल्याला एकदम नाहीच्या बरोबरच आहे. परंतु 21-22 तारखेला जबरदस्त वातावरण आपल्याला पावसाचं ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहेत. का? कारण ह्या ठिकाणी गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ या ठिकाणी कमी दाबाचं जे क्षेत्र आहे त्याची तीव्रता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत असल्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. मग 23-24 तारखेनंतर तोच कमी दाब आपल्याला इकडे गडचिरोली, भंडारा, तसेच गोंदिया, चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता किंवा काही भागात अतिवृष्टी सुद्धा होण्याची शक्यता वर्तविली जाणार आहे. परंतु याची सुद्धा शक्यता आता कमी होत आहे. कारण वाऱ्याचं प्रमाण वाढल्यामुळे पूर्ण जे आर्द्रतेचे वारे आहे
ते ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नसल्यामुळे वाऱ्याचं प्रमाण जर कमी झालं तर आपल्याला पावसाची शक्यता असू शकते. कारण ह्या ठिकाणी काही भागात 40 ते 50 प्रति तास किलोमीटर वारे असल्यामुळे पाऊस कुठेतरी कमजोर झालेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. म्हणजे पूर्ण जुलै महिना 31 जुलैपर्यंत जो पाऊस येणार होता तो सुद्धा आता कमी झालेला या ठिकाणी बघायला मिळत आहे. म्हणजे आपल्याला 23, 24, 25 तारखेला जो पाऊस होता त्याचं प्रमाण सुद्धा आपल्याला 75% कमी झालेलं बघायला मिळत आहे. यामध्ये जर काही नवीन अपडेट आली तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न असेल. धन्यवाद.